राजेंद्र पवार हे स्वतः बाहेर आलेले होते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जावा। आता जवळपास 1 तासानंतर जवळपास 4 वाजता अजितदादा पवार यांचे पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि अंतिम दर्शन त्या ठिकाणी सगळ्यांना घेता येतील अशी व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळं कुटुंबाकडून सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं जातं की विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर तुम्ही सगळ्यांनी जावं, जिथं अजित पवारांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेडिकल कॉलेज या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी जमत होते, कारण अनेक कार्यकर्त्यांना होत नव्हतं आणि आता अजित पवारांचा पार्थिव या हॉस्पिटलमधून सध्या काढण्यात आलेला आहे। जे इमर्जन्सी एक्झिट आहे तिथून अजित पवारांचं पार्थिव एका ॲम्ब्युलन्समधून मागच्या बाजूने काढण्यात आलेलं आहे आणि थेट कदाचित हे काठेवाडी या ठिकाणी जे घर आहे अजित पवारांचं किंबहुना सहयोग या बंगल्यावर सुद्धा जाऊ शकतात अशी शक्यता आहे। आणि लवकरच दुपारी 4 वाजेच्या सुमारास बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हे ठेवलं जाणार आहे। आणि जर आपण बघितलं तर जे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा हे आव्हान मिकीशी आपला संपर्क तुटला, पण अजित पवारांचं पार्थिव बारामतीच्या रुग्णालयातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा हे आवाहन करण्यात आलं कुटुंबाच्या वतीनं की विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये यावं आणि तिथे अजित पवारांचं अंतिम दर्शन प्रत्येकाला घेता येईल। पण मिकीनं आता उल्लेख केल्याप्रमाणे काटेवाडी हे पवार कुटुंबाचं मूळ गाव आहे, तिथे घर सुद्धा आहे पवारांचं, तर हे पार्थिवादी काटेवाडीला नेलं जातं का हेही पाहावं लागेल। त्याचबरोबर सहयोग सोसायटी जी बारामती शहरातच आहे तिथे खरं तर म्हणजे अजित पवार जर बारामती शहरात असतील तर अर्थातच सहयोगमधनं ते सगळा कारभार बघायचे। खूप मोठी गर्दी म्हणजे एक प्रकारे जनता दरबार किंवा छोट्या मेळ्याचं स्वरूप दादा बारामतीत असताना ते सगळ्या सहयोग नगरच्या परिसराला आलेलं असायचं। तिथे पार्थिव नेलं जातं का हेही बघावं लागेल, पण तुफान गर्दी आहे कार्यकर्त्यांची आणि याच गर्दीला एक प्रकारे आवरण्यासाठी किंवा या गर्दीला सांगितलं जातं आहे कुटुंबियांकडनंच की सर्वांना अंतिम दर्शन मिळणार आहे। दुपारी 4 वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती मैदानावरती अजित पवारांचं पार्थिव ठेवलं जाईल। उद्या सकाळी अश्विन 11 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील। हो, आणि पोलिसांच्या नियोजनाच्या दृष्टीने देखील ज्ञानदा आता आवाहन केलं होतं, आपण बघितलं होतं की कुटुंबीय स्वतः म्हणजे राजेंद्र पवार स्वतः आले, त्यांनी माईकवर सांगितलं की रात्रीपर्यंत पार्थिव तिकडे ठेवण्यात येईल, तर तुम्ही तिकडे पोहोचा, तिकडे जाऊन अंतिम दर्शन घ्या, कारण इकडची व्यवस्था जी आहे ती किंवा नियोजन करण्याच्या दृष्टीने मला वाटतं ते आवाहन करण्यात आलं। आणि जसं आता आपल्या प्रतिनिधींनी देखील सांगितलं की त्यांचं पार्थिव आता रवाना करण्यात आलं हॉस्पिटलमधून। आता बघूया ते कुठे नेमकं पार्थिव नेलं जाते। काटेवाडी जसं तू आता उल्लेख केला घरी नेलं जातंय का तिकडे जिकडे अंत्यसंस्कार होणार आहेत त्या परिसरामध्ये तिकडे नेलं जाते, पुढच्या काही मिनिटांमध्ये ही स्पष्टता येईल। मात्र सध्याची जी बातमी आहे त्यानुसार उद्या सकाळी 11 वाजता हे अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत आणि कदाचित जसं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं पंतप्रधान, गृहमंत्री हे या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकतात। अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या त्या ठिकाणी जे आहे ते पार्थिव ठेवण्यात येणार आहे। सध्या हे पार्थिव रुग्णालयाबाहेर आहे, मैदानात हे पार्थिव ठेवलं जाईल अशी सध्याची माहिती आहे। ज्ञानदा, बारामती आज शांत आहे, बारामती पोरकी झाली आणि बारामती मुकी सुद्धा झालेली असं म्हटलं जात आहे, कारण अजित पवार सर्व काही होते बारामतीसाठी। अर्थातच म्हणजे शरद पवार आहेतच, शरद पवारांनी बारामतीच्या विकासाची सुरुवात केली, पण त्यावर जर कोणी साथ चढवला असेल आणि त्यांचं स्वप्न हे जर का पुढच्या टप्प्यापर्यंत नेलं असेल, पूर्णत्वास नेलं असेल, तर ते अजित पवारांनी आपल्या मेहनतीतनं नेलं। कुणीही मोठा नेता असो देश पातळीवरचा, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा